आणि एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे मुंबईत टिळक भवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे। ही एक महत्त्वाची आताची बातमी आहे। आपण बघतोय टिळक भवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे। मुंबईत टिळक भवनाच्या परिसरात ही धक्काबुक्की झाली। विश्वनाथ पाटील आणि सुरेश टावरेंचे कार्यकर्ते भिडले आणि ही धक्काबुक्की झाली। लोकसभेतल्या पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्ते हातघाईवर आलेले पाहायला मिळाले। भिवंडी मतदारसंघातल्या पराभवाबद्दल चर्चा सुरू असताना ही एकूणच घटना घडली आहे। ही महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते। आताची ताजी बातमी आहे। टिळक भवनासमोर काँग्रेस कार्यकर्ते जुंपलेले पाहायला मिळतात आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, एकूणच बघितलं गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि त्याचे आता पडसाद आपल्याला पाहायला मिळतात। आता टिळक भवनासमोर काय परिस्थिती आहे नेमकी? मधुरा, थोड्या वेळापूर्वी भिवंडीच्या दोन गटातील काँग्रेसच्या दोन गटातील कार्यकर्ते आपसात भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच्यात माजी खासदार काँग्रेसचे भिवंडी मतदारसंघातील विश्वनाथ टावरे, सुरेश टावरे आणि सध्याचे जे उमेदवार होते काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये ते विश्वनाथ पाटील, या दोन नेत्यांच्या गटामध्ये ही मारामारी झालेली पाहायला मिळाली। खरं तर सुरुवातीला बैठकीमध्ये भिवंडीचा जेव्हा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू होती भिवंडी मतदारसंघांसंदर्भात की या मतदारसंघामध्ये का पराभव झाला, त्यावेळेला बैठकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि विश्वनाथ पाटील जे विद्यमान काँग्रेसचे उमेदवार होते या निवडणुकीत त्यांनी आरोप केला की माझे खासदारांनी या निवडणुकीमध्ये काम केलं नाही आणि तिथून खरं तर या वादावादीला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर या दोन्ही नेत्यांचे जे कार्यकर्ते होते टिळक भवनाच्या परिसरात ते आपापसात भिडले, धक्काबुक्की झाली। वेळीच काही काँग्रेसचे इतर कार्यकर्ते मध्ये पडल्यामुळे पुढचा अनर्थ झाला, परंतु काँग्रेसमधली जी गटबाजी आहे ती आता समोर येताना दिसते आणि काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला त्याचे आता पडसाद आपल्याला बघायला मिळतात आणि एकमेकांवरती हे ढकललं जात आहे की पराभव याच्यामुळे झाला, अशा आरोप प्रत्यारोप आता होऊ लागलेत आणि भिवंडीच्या संदर्भाची बैठकीत ते समोर आलेलं आहे। धन्यवाद दीपक, या संपूर्ण माहितीबद्दल। आताची एक महत्त्वाची बातमी आहे, टिळक भवनासमोर काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले पाहायला मिळतात। विश्वनाथ पाटील यांनी कुठेतरी आरोप केला आणि त्यावरूनच हा सगळा गोंधळ सुरू झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।